जायचं. नमस्कार गणेशजी, तुम्ही सामगांमध्ये आज आला त्याच्याबद्दल आणि अत्यंत धन्यवाद तुमचं आल्याबद्दल. थँक्यू. सगळ्यांनाच कौशिकीचं गाणं ठेवलं अनंतानी, त्या निमित्ताने येणं झालं, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. आणि हे मुलाखतीचं एकदम अचानक एक बोटांनी तुम्ही नेहमीच तुम्हाला आम्ही ऐकलेलं आहे बोटांनी बोलताना, आज तुमच्यासोबत डायरेक्ट बोलणं तुमच्याशी होत आहे. सो खूप गायकांकडनं संगीतकारांकडनं आपण ऐकतो की आपण वाद्य निवडत नाही, वाद्य आपल्याला निवडतं. सो असं हार्मोनियमनी तुम्हाला कधी निवडलं, काय तो किस्सा होता किंवा कसं ते झालं? जरा खूप मागे जायला लागेल आणि खूप मोठी स्टोरी आहे, थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. मी एका छोट्याशा गावातून कोकणातल्या आलो आहे आणि खूप छोटं गाव, म्हणजे 2,000-1,000 लोकसंख्या असेल नाही गावाची. आणि तिथे म्युझिकचं काहीही संबंधच नाही आहे. असं गाव जिथे आमच्या वेळेला टी व्ही पण नव्हता, काहीच नव्हतं आणि रेडिओ पण तिथे लागत नाही, कारण तिथे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन असल्यामुळे तिथे रेडिओ पण नीट लागत नाही, कारण कॅच होत नाहीत त्याच्या लहरी. तर अशा ठिकाणी मी जन्मलो. त्याच्यामुळे म्युझिकचं काही संबंध, आमच्या घरातही काय म्युझिकचं काहीच संबंध नव्हता. पण असं झालं की माझे वडील, म्हणजे आई वडिलांचं लग्न व्हायच्या आधी माझे वडील शिक्षक, आई वडील दोघे. तर ते एका ठिकाणी लग्नाच्या आधी, त्यांच्या लग्नाच्या आधी नोकरीला होते आणि त्यांनी कुणाला तरी 100 रुपयाची मदत केली होती त्यांच्या कलिगला. तर त्यांची बदली झाली वडिलांची. तर तेव्हा तो ज्याला पैसे दिले होते तो म्हणाला, मला तुम्हाला पैसे द्यायला, माझ्याकडे परत पैसे द्यायला नाही आहेत. आणि 100 रुपये खूप होते त्यावेळेला, पगारच 200 आणि 150-200 असेल मे बी. तर ते म्हणाले काय हरकत नाही, आणि तेव्हा काही जीपे वगैरे काहीच नव्हतं ऑनलाईन करायला, काही हरकत नाही. तर तो म्हणाला तसं नाही, माझ्याकडे एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला देईन, पण माझ्याकडे एक हार्मोनियम आहे ते मी तुम्हाला देईन. ते म्हणाले मला काय करायचे हार्मोनियम, आणि माझी तर बदली होत राहणार, ती हार्मोनियम लोडणं घेऊन मी कुठे जाणार म्हणजे सारखं. आणि ते काय म्हणाले, मग नको तू राहू दे म्हणे, मी तुला दिले पैसे. नाही 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 असं नाही, मी तुम्हाला देणारच काही करून हार्मोनियम. असं करून करून त्यांनी पटवून ते कसे तरी ते तयार झाले घ्यायला, की कारण त्यांना ते वागवायला लागणार ना हार्मोनियम. आणि त्यांनी सांगितलं होतं ही हार्मोनियम विकायची नाही कधीच, तुमच्याकडेच ठेवायची. बापरे, ते म्हणले हे म्हणजे संकटात पडली, घेऊन फिरायला लागणार प्रत्येक ठिकाणी, ठेवणार कुठे आणि काहीच संबंध नाही म्युझिकचा. तर त्यांनी ती घेतली, जाऊ दे काय इतकं मागे लागलं, घेतली. त्याच्याकडची हार्मोनियम त्यांना दिली. त्याच्याकडे एकच, आणि खेडेगावात काय असणार, ते त्याच्याहून खेडेगावात शिक्षक होते. तर कारण ती त्यांच्याकडे राहिली हार्मोनियम. कालांतराने आणखी मागझरला गुरुजींचं, तिथे आले, आईवडिलांचं लग्न झालं माझ्या, मला मोठा भाऊ झाला, त्यानंतर मी झालो. तर तोपर्यंत ती पेटी अशी धुळकात पडलेली होती घरात, अशी म्हणजे कोणी लक्ष नव्हतं, माझ्यावर अशी पडलेली होती. आणि तिची कित्येक वर्षामध्ये गेली, त्याच्यामुळे त्याची हालत पूर्ण खराब झालेली होती, काय नीट वाजत नव्हतं काय, असं एक घरात एक अडगळ असते तशी ती राहिलेली होती. त्यानंतर मी 10 वर्षाचा साधारण झालो, 9-10 वर्षाचा. तेव्हा मला ते माहीत होतं की आपल्याकडे पेटी सारखं, आणि मला गाण्याची आवड होतीच लहानपणापासून, गाण्याचं अट्रॅक्शन होतंच म्युझिकचं. तर आणि आपल्याकडे वाद्य आहे म्हणजे कोणीच खाली काढत नाही आहे, आणि मी काय काढू शकत नव्हतं, एवढा लहान होतो. पण
मला तर खूप इच्छा होती की ते एकदा ते वाजवायचं, आपण ते वाजलं पाहिजे. आणि मी असं कोणालाच पाहिलं नव्हतं, हार्मोनियम वाजवतानाच कोणाला पाहिलं नव्हतं, इतकं कोणीच नव्हतं हार्मोनियम वादक आमच्या इकडे. पण वाद्य आहे आणि ते वाजतं एवढं मला माहीत होतं, कारण फिल्ममध्ये वगैरे पाहिलेलं होतं कधीतरी. कारण आमच्या गावात फिल्मचं पण काहीच नव्हतं, थिएटर वगैरे काही नव्हतं. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कधीतरी आई वडील त्यांना पिक्चर पाहायचा असेल तर तेव्हा आम्हाला बरोबर घेऊन जायची. तर एक दिवशी तो फिल्म आली होती अमर अकबर अँथनी, त्यावेळी लहान होतो मी, तर ते बघायला घेऊन गेले आम्हाला. तर त्याच्यामध्ये ॲकॉर्डियन आहे, ॲकॉर्डियन अमिताभ बच्चनने वाजवलं. ते पाहिल्यावर मी म्हणलं, तिथून आलो मी तालुक्याच्या ठिकाणी पिक्चर बघून घरी आलो आणि मी म्हणलं आज मला काही करून ती पेटी काढूनच, आज मला पेटी वाजवायची. कारण ते तसं सेम होतं, मला माहीत होतं की सेम कीज आहेत आणि ते मस्त वाजवतोय. आणि म्हणलं आज मला काही करून पेटी द्याच काढून. मग तुम्ही कशी तरी माझ्यावर काढून द्यायची, झाडू एकदम हालत खराब होती त्याची. पण काहीतरी कितीही खाल काहीतरी उसू वाजत असतो, तसं त्यात काहीतरी वाजत होतं. आणि मी म्हणलं यातनं काहीतरी आपण शोधून काढूया. तर तेच गाणं ऐकलं होतं अमर अकबर अँथनी टाडा टाडा टाडा. तर पहिल्या दिवशी मी ती ही ओळ शोधून काढली. तर तिथपासून माझी सुरुवात झाली. आणि मला कोणी शिकवायला नव्हतं, काही नव्हतं, मग मी पाहिलं पण नव्हतं कोणाला वाजवलेलं. तर मीच एक्सप्लोअर करत गेलो. रेडिओसुद्धा आमच्या इथे मुश्किलीने लागायचा. कुठेतरी असं एका ठिकाणी जाऊन थोडासा रेडिओच्या लहरी कॅच व्हायच्या, तिथे जाऊन मी ते ऐकायचो. आणि काही दिवसांनी मला शास्त्रीय संगीत असं छान असतं, असं म्हणजे कुठेतरी ऐकायला मला असं वाटतं अरे हे फार छान आहे. आणि मग ते मुंबई केंद्र कुठेतरी असं बारीक लागायचं आणि ते कधी लागायचं कधी नाही, असं मध्ये मध्येच त्याचं हे यायचं. आणि त्याच्यावरचे ते अर्धा तास शास्त्रीय संगीत. म्हटलं अरे भारी आहे, फारच भारी आहे, ऐकायचं आपण. मग ते जमेल तसं ऐकायचो मी. आणि नेमकं ते रागाचं नाव सांगायचे त्यावेळेला त्याचा आवाज आत जायचा. आणि मला वाटलं इतकं ऐकलं अर्धा तासाने रागाचं नावच नाही कळलं. आणि मग तो राग परत जेव्हा, कारण मुंबई केंद्रावर तुम्हाला माहिती आहे शुद्ध सारंग कायमच असतो, तर ते दुसऱ्यांना परत लागेल आणि त्याचं नाव कळेल तेव्हा मला तो राग कळायचा. असे मी ते राग ऐकत गेलो आणि असं थोडंसं कलेक्ट करत गेलो. अशी सुरुवात झाली पेटी. आणि पेटीवर मी शोधकाम चालूच होतं. त्यानंतर एक दिवशी मला शोध लागला की एक मध्ये सोडायचा आणि एक असं 3 बटणं दाबली की फार छान वाटतंय. हां, मग मी अजून बघितलं कुठे कुठे छान वाटतंय. तर तशा मला कॉर्ड्स सापडल्या हार्मोनियममध्ये, अक्षरशः एक्सप्लोअर केलं. तर मग त्या गाण्यामध्ये कुठेतरी ऐकू यायच्याच. मग ते ॲप्लिकेशन कसं, मग असं करत 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 10वीपर्यंत मी नोटेशन करायला लागलो चालू गाण्याबरोबर. 10वीला येईपर्यंत एवढी थोडीशी प्रगती झाली होती की नोटेशन मी करायला लागलो. कारण नोटेशन विविध भारतीवर थोडं ते संगीत सरिता वगैरे लागायची तेव्हा ते ऐकू यायचं, सकाळी थोडंसं ऐकू यायचं. तर ते ऐकून परत वडिलांनी एक मला शहरात कधी आले पुस्तक आणून दिलं होतं. तर त्याचं सगळं हे सगळ्याचं रिलेशन करून सांगणारं कोणीच नव्हतं. सो वाचून साधारण नोटेशन सारेगम आणि मग ते रिलेशन तेवढं कळायला लागलं. मग गाण्यांची नोटेशन करायला लागलं. मग 10वीला येईपर्यंत मग अवघड गाण्याचे असा बेभान वगैरेचे नोटेशन वगैरे. मग खूप मजा यायला लागली मला. असं हा प्रवास चालू झाला. आणि हार्मोनियम म्हणजे माझ्याकडे तेवढंच होतं की ते काय त्या माणसाने दिलं मला माहिती नाही. त्या माणसाचा जीव त्या हार्मोनियममध्ये होता आणि त्यांनी वाजवून घेतलं असेल माझ्याकडून की ती वाजती राहावी, असं असेल मे बी. म्हणून त्याने म्हटलं तसं की हार्मोनियमने तुला निवडलं खऱ्या अर्थाने. अक्षरशः असेल, तसं असेल, खरंच असेल. कारण अदरवाईज काही चान्स नव्हता मी म्युझिकमध्ये येण्याचा. त्याच्यानंतर पुढे तुम्ही शास्त्रीय रेडिओवर ऐकलं, प्रॉपर शास्त्रीयचं शिक्षण तुम्ही तुळशीदास बोरकरांकडे घेतलं. त्यांच्याकडे जाणं कसं झालं? त्याच्या आधी तुम्हाला सांगतो मी 11वीला मी 10वीपर्यंत हुशार होतो विद्यार्थी.
10वीला चांगले मार्क मिळाले, मग स्कॉलरशिप्स वगैरे मिळालेल्या आहेत. आपल्या ज्या 7वीला वगैरे असतात, मी महाराष्ट्रात 12वा आलो. आणि त्यामुळे मी पुण्याला ऑब्व्हियसली काय कॉलेजचं शिक्षण म्हणजे शहरात द्यायचं म्हणून पुण्याला आलो. SP कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, घेतली. वडिलांनी तोपर्यंत म्युझिकचं एकदम हवी झालं होतं की म्युझिक, तर वडील म्हणाले की काहीतरी शिक आणि मग नंतर करायचं तर कर. ते म्हणले हा काय कुठे शिकलेलं नाही, काय नवीन उड्या मारतोय, होईल शांत. तर SP कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि तिथे 11वीला गेलो. पण तिथे मला म्युझिक बघायला, पुण्यात आलो ऑब्व्हियसली म्युझिक बघायला मिळालं. त्या वर्षी मी पहिल्यांदा सवाई गंधर्व पाहिला, पहिल्यांदा असं शास्त्रीय संगीताची मोठी मैफल पाहिली. 16-17 वर्षाचा होतो. आणि त्याच्यानंतर काही कॉलेजचे ग्रुप्स आणि हे मिळून तिथे क्लासिकलची थोडी सुरुवात झाली. अशी ती क्लासिकलची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मी 11वीचे पेपरच दिले नाही, कारण इतकं मी काहीच केलेलं नव्हतं. कारण इतके ॲक्टिव्हिटीज म्युझिकमध्ये केलं आणि म्हणलं आता परीक्षेला बसून उपयोग नाही. मग पेपरच नाही दिले 11वीचे. मग वडिलांनी म्हणाले की हा काय इथे राहून काही शिकणार नाही, वाया गेला मुलगा. तर त्यांनी मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराडला, एक तर कराड आमच्या गावापासून जवळ होतं आणि दुसरं म्हणजे कराड पण म्युझिकशी संबंध नाही काहीच, शेती आणि राजकारण्यांचं गाव, त्याच्यामुळे तिथे ह्याच्यासाठी बेस्ट आहे. हा जरा तरी डिप्लोमा तरी निदान करेल म्हणून तिथे मला ॲडमिशन घेतली. तर तिथे 1 वर्ष मी केलं, पास झालो. पास कसं झालं माहीत नाही, पास झालो. आणि दुसरं वर्ष पण केलं. आणि दुसऱ्या वर्षाची परीक्षा जशी झाली, यायला लागली, तसं मला टेन्शन वाढायला लागलं माझं की यंदाही पास झालो तर 3रं वर्ष करावं लागेल. तोपर्यंत पुण्यातल्या ज्या ओळखी होत्या म्युझिकच्या त्या हळूहळू वाढत होत्या. आणि मी कधी मग सवाई गंधर्वला मग प्रोग्राम्सना जात होतो कराडवरून. आणि तर त्यामुळे मी सेकंड इयरची परीक्षा दिली नाही आणि घरी आलो. आणि त्यात फोन वगैरे काहीच नव्हतं तेव्हा, त्यामुळे ज्या दिवशी परीक्षा होती त्या दिवशी मी घरी आलो कोकणात. तर एकदम सगळे शॉक झाले की अरे आज तुझी परीक्षा आहे ना. म्हणलं हो, परीक्षा तिकडे आहे, मी इकडे आहे. ते म्हणाले मग तू आलास कसा. म्हणलं नाही, आता मी नाही शकणार, मला म्युझिक करायचं, मला तुम्ही करायला डांबलं, आता मला राहत नाही म्हणे म्युझिकशिवाय. तर ते म्हणाले ठीक आहे. बरंच मारामारी झाली. पेटी माझी घरीच होती, ती पुन्हा एकदा फुटली. हा दुरुस्त केलेली होती. दुरुस्त केल्याचा सुद्धा किस्सा आहे. कारण दुरुस्त आपल्याला माहिती आहे, पेटी दुरुस्तीला टाकली तर इथे सुद्धा किती वेळ लागतो आणि किती जीव निघतो. तर आमचं गावाच्या पासून 80-90 किलोमीटर रत्नागिरी. तर रत्नागिरीलाच दुरुस्त करणारा माणूस होता. तर त्याच्याकडे ती पेटी घेऊन दुरुस्तीला टाकली होती. ती काही 1-1.5 वर्ष पण आलेली नव्हती. त्याच्यानंतर कधीतरी आली तर ती पेटी परत एकदा फुटली. तर त्यानंतर मी ऐकायलाच तयार नव्हतो. मग वडिलांनी अट घातली की तुझं कॉलेजला तुझी नाव म्हणजे राहू दे नाव, 1 वर्ष मी तुला पोचतो पुण्यामध्ये, जा तू. त्यांची खात्री होती. ते म्हणजे 1 वर्ष तुला पोचतो, 1 वर्षाने 1 वर्ष 1 दिवसाने मी तुला काही वाटतं ते भीक माग, पण मी तुला पैसे देणार नाही. तर म्हणलं चला, मी चॅलेंज स्वीकारलं. जायला मिळतं म्हणलं, मी काय पुढचं बघितलंच नाही चॅलेंज. तर ते म्हणाले 1 वर्ष पुण्याला मला एक खोली घेऊन दिली त्यांनी. अशी एका बंगल्याचं गॅरेज होतं, त्या गॅरेजमध्ये एक खोली होती, ती मिळाली. आणि 1 वर्ष म्हणे तू जायचं. तर त्यांना खात्री होती का परत येणार, कारण कुठेही काही गाण्याची बॅकग्राऊंड नाही, कुठेही शिकलेलं नाही, काही कनेक्शन नाही. असा माणूस म्युझिकवर 1 पैसा तरी मिळवू शकेल का. त्यामुळे त्यांना खात्री होती की हा 1 वर्षाने परत येणार. मग परत ह्याला कॉलेजमध्ये डांबायचं. तर मी तिथे राहायला लागलो. आणि जेवढे काय माझे कॉलेजमधून जे ओळखी झालेल्या होत्या मित्र, त्यांच्याकडून हळूहळू करून मला कार्यक्रम मिळायला लागले.
छोटे छोटे. स्वरज्ञान तर होतंच, असं बेफार स्वरज्ञान होतं. तर त्यामुळे तिथे सुरुवात झाली आणि शिकायला मी खूप नंतर आलो तुळशीदास. त्याच्या आधी एक म्हणजे ही साधारण 90-91 सालची गोष्ट आहे. तर मी शिकत नव्हतो कोणाकडे तेव्हा, नुसतं आलो, तुम्हाला माहिती पण नव्हतं शिकायचं आणि हे असं तेवढं पण माहीत नव्हतं. पण तरीसुद्धा मी 89 साली आलो पुण्यात आणि 90 आणि 91 साली मी झाकीर भाईंबरोबर मला चान्स होता. कारण सुरेश तळवळकरांच्या कृपेमुळे हे सगळं झालं. समहाऊ सुरेश तळवळकरांशी माझा म्हणजे माझा काय त्यांनीच म्हणजे राजू पळसुले त्याच्या थ्रू कुठे कुठे कॉन्टॅक्ट होत गेले. मग सुरेश दादांचं झालं, मग सुरेश दादांनी पिक केलं आणि मग असे त्यांच्या थ्रू सगळे होत गेले. असं क्लासिकल शिकणं म्हणजे असंच होत गेलं, ह्या लोकांच्यावर राहून साथ संगत करून. मग त्या 91-92च्या दरम्यान झाकीरभाई, त्याच्यानंतर संजीव अभ्यंकरच्या बरोबर प्रोग्राम्स होते, त्यानंतर राजन साजन मिश्रांच्या बरोबर, त्यानंतर जसराजींच्या बरोबर. कारण संजीव अभ्यंकरनी गुरुजींना सांगितलं की असं असं आहे, मग ते गरज लागली तेव्हा सुरुवात झाली, मग झाली. असं ते होत गेलं आणि त्यातून मी मिळत गेलं, जे काय थोडंफार मिळायचं ते मिळत गेलं. आणि मग नंतर 5-6 वर्षांनी वगैरे मी बोरकरजींकडे शिकायला आलो. त्याच्या आधी मी वाजवायला लागलेलो होतो सगळीकडे. बोरकरजींकडे तुम्ही राहून शिकत होता की नाही? मी तेव्हा मुंबईत आलो होतो, जाऊन शिकायचं त्यांच्याकडे. ते मुंबईत पुण्यात होते ना ते? नाही, मुंबईत होते. पण ते जेव्हा तिकडे ह्याला कुठे वाकोलाच्या तिकडे राहायला गेले तेव्हापासून मी जात होतो. इथे होते, इथे मला ठेवतं तेव्हा नव्हतं. त्यांच्याकडे कसं शिक्षण झालं? म्हणजे तिकडे तुम्ही ऑलरेडी वाजवत होतात, तिकडे जाऊन त्यांच्याकडे म्हणजे काही खास ज्या गोष्टी असतात, ज्या तुम्ही नुसते ऐकून ज्या गुरुच्या थ्रूच घ्याव्या लागतात, त्या गोष्टी काही मिळाल्या, त्यांनी दिल्या. मी कितपत घेऊ शकलो मला माहीत नाही, पण त्या कीज ज्या असतात त्या दिल्या त्यांनी. आणि ऑब्व्हियसली हे लोक जे आहेत म्हणजे सुरेशदादा आहेत, बोरकरजी आहेत, ह्या लोकांच्या नुसत्या सहवासात राहिलं तरी तुमचं कल्याण सोनं होऊ शकतं, असा त्यांचा वारा असतो. तुळशीदास बोरकरांकडे तुम्ही शिकत होता, तुमचे गोविंदराव प्रवर्धन आणि त्यांच्याकडे पण शिक्षण झालेलं आहे तुमचं, असं वाचलंय कुठेतरी? मग नंतर अजय चक्रवर्तींच्या सहवासात आम्ही आलो. म्हणजे अजय चक्रवर्तींचा असा कॉन्टॅक्ट झाला. हे सगळे मी काही आयुष्यात कोणाला कधीच सांगितलं नाही की मला प्रोग्राम पाहिजे किंवा मला घ्या. मला माहिती सुद्धा नव्हतं आणि मला ते स्वभावच नाही मेबी. तर त्यामुळे आणि होत गेलं सगळं. मी कशाला कोणाला सांगू मला. आणि मी तेवढा स्वतःला मानतच नव्हतं, अजूनही मानत नाही. लोकांना हवं तर मला घेतात अशा मी ह्याच्यामध्ये आहे, असं माझी मेंटॅलिटी आहे. मी काय स्वतःहून मे बी शाय असेल थोडं किंवा असं असेल मे बी. तर अजय चक्रवर्तींच्या एका याला गेलो होतो मी, लेक डॅमला गेलो होतो, NCPL बसलो होतो ऐकत. त्यांची माझी काय ओळख नव्हती. त्यानंतर त्यांचं लेक डॅम झाल्यानंतर त्यांना मी नमस्कार करायला गेलो. आपण सगळं जातो म्हणजे झालं की त्यांना नमस्कार करायला. तर कोणतरी होतं बरोबर आणि हा अजय जोगळेकर. अरे अजयजी आप मेरे साथ बजाओगे क्या? त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं माझं नाव किंवा ऐकलं असेल कुठेतरी. नाही म्हणजे बजाओगे क्या, कितना फीस लेंगे? तर अशी सुरुवात झाली त्यांची आणि तेव्हापासून लगेच त्यांच्याबरोबर. मग त्यांच्याबरोबर मग कौशिकी बरोबर. कौशिकीचा पहिला प्रोग्राम होता
कलकत्त्याला. अगदी पहिला नसेल, पण अगदी पहिल्यापैकी असणार. तर त्यासाठी मला त्यांनी बोलवलं होतं कलकत्त्याला 2 प्रोग्राममध्ये, मला अजूनही आठवतं. तर तेव्हा मी तिच्याबरोबर पहिल्यांदा वाजवलं. मला अजयदादांनी त्या प्रोग्रामसाठी बोलवलं होतं इथून. तर त्याच्यानंतर तिच्याबरोबर आणि असं अगणित लोकांबरोबर. मी एक प्रश्न असा विचारेन तुला की तू सुरुवातीला म्हटलं जसं की असा बेभाना वारा आणि गाणी बसवत होतास, गाण्यांच्या कार्यक्रमातही तू वाजवत होतास. नगमा साथ पण तू चांगलीच करतोस, गाण्याच्या साथीला पण तू बऱ्याच ठिकाणी वाजवलेला आहेस. तिन्हीमध्ये काय फरक वाटतो तुला साथ करताना, किंवा काय वेगळी तयारी असावी लागते असं तुला वाटतं? ॲक्च्युली बेसिक जे असतं ना त्यात काहीच फरक नसतो म्युझिकमध्ये. म्युझिकच्या बेसिक एकच असतं. हे फक्त स्टाईल्स वेगळ्या असतात आणि त्या गोष्टींवर तुम्ही प्रेम केलं ना की ते आपोआप यायला लागतं. त्याच्यामुळे असं वेगळं काय त्याच्यासाठी काय करावं लागत नाही असं मला वाटतं. किंवा मला तरी नाही करावं, किंवा मी नाही केलं, माझ्याकडून नाही झालं वेगळं असं काय करावं. कारण मी नुसती साथ नाही, मी म्युझिक अरेंजमेंट्स पण करतो. मी 6 वर्ष एक स्टुडिओ चालवला आणि त्याच्यात मी साऊंड इंजिनिअरिंगचं साऊंड इंजिनिअरचं काम करायचो, बसून रेकॉर्ड करायचो. तर ते म्हणजे खूप जणांना आश्चर्य वाटायचं. आता एक मी गाणं करत होतो रवींद्र साठ्यांच्या बरोबर. तर त्यांना गाणं सांगितलं, सगळं सांगितलं आणि जाऊन मी कन्सोलवर बसलो. तर ते आत गेले तिकडे, म्हणले अरे साऊंड इंजिनियर कुठे आहे? म्हणलं काय मीच करणार आहे. तू करणार? म्हणलं मीच करतो इथे, माझा स्टुडिओ आहे म्हणलं. तर ते म्हणजे ठीक आहे, पण ते म्हणजे व्यवस्थित झालं ते. आणि ते म्हणजे त्याच्यात पण कारण हे काम म्हणजे इतका वेळ त्याच्यामध्ये द्यावा लागतो. रेकॉर्डिंग, मिक्सिंग, एडिटिंग आणि त्या सगळ्या अरेंजमेंटच्या गोष्टीमध्ये. तर मी खूप त्या स्टुडिओतच असायचो ते 6 वर्ष. पण त्यामुळे मला खूप शिकायला मिळालं आणि त्याचा फायदा मला आता करताना होतो. कारण तुम्हाला जेव्हा मशीन माहीत असतं तेव्हा जेव्हा तुम्ही अरेंज करता तेव्हा ते सगळं तुम्हाला माहीत असतं, त्या दृष्टीनेच अरेंज करा. तर ते खूप एक कॉम्प्लिमेंटरी असतं एकमेकाला, खूप हेल्प होते त्याची. किंवा त्याचा लाईव्ह कार्यक्रमांमध्ये पण फायदा होतो. हो, नक्कीच होतो. तर ते पण मी असंच बसून शिकलो. यूट्यूब पण त्याचे हेल्पमध्ये जाऊन सगळं शिकलो. त्याचं हेल्प असते ना, हेल्पचं बटन असतं ते. आणि मी शिवाय दुसरीकडे काम करायचो ना, तेव्हा ते शिकायचो की हे काय करतायत बघून. तेव्हा मी सगळं ते अप्लाय करायचो. आणि ते करत असताना लोकांना बाहेरची पण कामं घ्यायचो. लोकांना एवढं आवडायला लागलं की माझं हे बंद पडायची वेळ आली, मग मी सोडून दिलं. नवरसचं वगैरे काम लंडनचं ते पण यायला सुरुवात झाली. म्हणलं आता वास, कारण मी इतकं काम त्याच्यामध्ये वेळ जातो. मी एकदा तुम्हाला सांगतो 55 तास काम केलं आहे स्टुडिओमध्ये राहून. कारण डेडलाईन असते आणि तुमचं लेट झालेलं काहीतरी झालेलं असतं आणि झालेलं नसतं काम, तुम्हाला त्यावेळेला द्यायचंच असतं. मी असिस्टंट होता माझा एक, तो आणि मी मिळून मी काम करायचो. थोडा वेळ त्याला द्यायचो, हे एवढं कर, तोपर्यंत मी झोपायचो. असं मी 55 तास स्टुडिओमध्ये होतो. बाहेरच नाही आलो. खाणं मागवायचं शेजारीच होतं, झालं. तर असं पण काम मग मी ते फारच भयंकर होते. ठीक असं म्हणजे तो फुल टाईम जॉब आहे तो. इकडे 3-3 महिन्याच्या अजय चक्रवर्ती बरोबर टूर करून ते नाही होत, म्हणूनच मे बी ते झालं होतं. पण आल्यानंतर करावं लागलं मला असं मे बी झालं. कारण खूप हे असतं. आणि ह्या ज्या टूर्स आहेत ह्या लोकांच्या बरोबर 2-2, 3-3 महिन्याच्या, ह्यात खूप शिकायला मिळतं. त्यांच्या बरोबर तुम्हाला राहायला मिळतं 24 तास. खूप शिकायला मिळतं. साथ संग तुम्ही करता, सोलो वादन सुद्धा तुम्ही करता. सोलो
फार असं नाही करत मी. पण मग त्या दोघांमध्ये फरक वाजवण्याच्या दृष्टीकोनात तर काय तुम्हाला जाणवलंय? साथ संगत म्हणजे कसं की तुम्हाला टोटली वेगळ्या गोष्टी आहेत. साथ संगत म्हणजे तुम्हाला दुसरा काय म्हणतोय हे बघायला लागतं. दुसऱ्याला काय म्हणायचंय, म्हणतोय म्हणजे म्हणायचंय हे बघावं लागतं आणि ते समजावं लागतं. तरच तुमची मदत त्यांना होणार. तुम्हाला तुमचं म्हणणं असेल तर त्यांना त्यांचं म्हणणं वेगळं असतं. मग तिथे काय हवंय, तिथे सगळे मिळून काय म्युझिक क्रिएट होणं अपेक्षित आहे हे विचार करावा लागतो. साथ संगत म्हणजे जसं एक गाणं आहे, त्याला अरेंजमेंट आहे, तर ते सगळं मिळून त्याचं साऊंड कसं येणार आहे ऐकू, ते जसं आहे तसंच आहे साथ संगत. तिचं पण सेम तत्व आहे. मी म्हणलं ना, तत्व काहीच वेगळं नसतं कशातलंच. एक तत्व दुसरं सगळं सेम असतं, एक दुसरीकडे उपयोगी पडतं. तुमचा फक्त विचार पाहिजे त्याच्यावर की इथे काय अपेक्षित आहे, त्याचा प्रयत्न पाहिजे. ते काय सक्सेस होतच असं नाही, पण प्रयत्न तरी निदान हवा. तो अरेंजमेंटचा अनुभव साथसंगत करताना सुद्धा तुम्हाला तो ऑटोमॅटिकली येतोच. तुम्हाला इथे हे आणायचंय, तिथे ते असं काहीच नसतं. ते एकच इथूनच आलेलं असतं ना, तर ते ऑटोमॅटिकली त्याचा उपयोग होतच राहतो. जसं जाकीर भाई हे इतके जगात प्रोग्राम त्यांनी इतक्या तऱ्हातऱ्हाचे केले, त्याचं सगळं रिफ्लेक्शन त्यांच्या तबल्यात येतं की नाही. आपोआप येतं की मुद्दाम मला हे असं ड्रमसारखं वाजवायचंय, हे तुंबासारखं कोंगासारखं वाजवायचं, असं काही त्यांचं ते आपोआप येतं आणि मग त्यांचं वादन वेगळं होतं सगळ्यांपेक्षा. तसं येते, ते आपोआप येतं आणि आपोआप आलं तरच ते नैसर्गिक असतं. कुणी करायचं म्हणून कधीच म्युझिक होत नाही की मला हे असं म्युझिक कुछ अलग करणार आहे. कधीही म्युझिक होणार नाही. अलग म्हणजे ती मिमिक्री होऊन जाते, फनी होऊन जातं. जे नैसर्गिकपणे आलं तर आलं, नाही तर नाही, असं असतं म्युझिकचं. अपेक्षा काही करायची नाही, मी तरी करत नाही. ॲज अ इंडिव्हिज्युअल तुम्ही स्वतःला विसरून साथसंगत करता, ते गरजेचं आहे. विसरून म्हणजे मुळात तुमची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. ते जे काय काम चाललंय त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि इन्व्हॉल्वमेंट होण्यासारखं म्युझिक तिकडे असलं पण पाहिजे. माझ्या नशिबाने मला कळत नसल्यापासून मला ह्याच लोकांच्या बरोबर वावरायला मिळालं. माझं नशीब आहे, माझं नशीब आहे म्हणून. तर त्यामुळे तुम्ही बसलात. आता काल मी लातूरला अजय चक्रवर्तींच्या बरोबर होतो. तर अजय चक्रवर्ती आता 75ला आला. पण त्यांचं गाणं म्हणजे त्याची सोच, गळा मे बी आता ताना नाही जात किंवा वॉट एव्हर, पण जे काम होतं ना, अनइमॅजिनेबल काम, इमॅजिनच करू शकत नाही आपण असं काम. तर ते असं असल्यावर अक्षरशः म्हणजे तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व नाही होणार तर दगड असाल. शेजारी बसून ते काय काम चाललंय हे जर तुम्ही त्याच्यामध्ये नाही गेलात तर तुम्ही म्युझिशियन नाहीच. त्यामुळे असं मला नशिबाने सगळे असेच लोक मिळाले की मी ओढलाच गेलो त्याच्यामध्ये आणि मे बी त्याच्यामुळे त्यांना पण त्याची हेल्प झाली असेल, काय थोडीफार असेल, आणि त्याच्यामुळे मला ते घेत गेले सगळे लोक. आता एक वाद्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न म्हणजे हार्मोनियम हे वाद्य हे इक्विटेम्पर्ड स्केलचं वाद्य असं म्हणतो. मीन किंवा श्रुती हे हार्मोनियममध्ये नाही. सो साथसंगत करताना तो आवाज तुम्ही कसा निर्माण करता किंवा त्याचा कधी गायकाला तो हवा असेल तेव्हा कसं ते मॅनेज करता? हार्मोनियम हे यामध्ये मेन नाही, पण असं असतं ना, डॉट असतं ना, 1 2 3 समजा डॉट आहे आपल्याकडे, तर असे समजा डॉट आपण दिले तर बघणारा तो सर्कल बघतो. तर ते एक्झॅक्ट डॉट देता आले पाहिजे. जसं कम्प्युटरमध्ये वक्र लाईनच नसते, तिथे पिक्सेल्स असतात जे चौकोनी असतात, पण ते इतकं फाईन हे केलं की आपल्याला ते गोल दिसतं. तसं हार्मोनियम सुद्धा किंवा एनी की ज्याच्यामध्ये मेन नाही असं इन्स्ट्रुमेंट जर तुम्ही व्यवस्थित त्याची मांडणी केली तर ते ऐकणाऱ्याला ऐकू येतं की ते तिथे नसतं, पण ते इतकं
अशा तऱ्हेने वाजवलं डॉट तिथे असतात तिथे दिसतं तुम्हाला असं मेबी असेल काय? वा म्हणजे तू आलास आणि ऐन वेळेला तुला सांगितल्यानंतर तू आमच्यासाठी वेळ दिलास अरे, त्यासाठी मला आमच्या खूप सगळ्या छान. कुटुंबाकडून तुला खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मला बोलतं गेल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.